मी पाडोद्यात बैल घेतल्याबद्दल मी तिथून बैल हानीत आलो. हानीत आल्याबद्दल मी औषधाच्या पुढे आल्याबद्दल ह्यांनी बैल अडविल्याबद्दल ह्यांनी की माझे बैल सोडा. आधार कार्ड दावलो, मोबाईल नंबर दिलो, दाखला दावलालो. बरं ही कुणी माझं ऐकाय तयार नाही. मग ऐकना बी झाल्याच्या बाद मी म्हणलो की बाबा माझं 40 एकर रान केलेलं आहे. मी काय असा खटके धंदा केलेला नाही, काय नाही. माझ्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे. मी काय कुठं धंदा नाही. माझे बैल की पैसे देऊन तिथून आणल्याबद्दल ही म्हणते की तुम्ही खटके धंदा करता. खटके धंदा मालकरी माणूस करतो का? अरेच केला. मग ह्यानी असं जोर मानल्याबद्दल परवानी फोन केला. मग इकडं आणले. मला म्हणले चला घेऊन बैल. मी आलो गोलाईतून बैल घेऊन. मला पोलिसांनी दोघांनी आणले. इथं आणल्याबद्दल मला म्हणले की बांधा. इथं बांधलो की लगेच ह्यानी म्हणले सह्या करा ह्याच्यावर. मी आम्हाला साहेब दाखले आहे तर सारा आहे ना, असं कसं बोलायला तुम्ही? त्या टायमाला मलेच बहिणी ऐकत जी आहे ते त्यांच्या मनात करूच लय. बसा म्हणजे इथं तुम्ही सकाळ पोचतो. तुम्ही येऊ नका, काय नाही, इथंच राहा. तुमच्या पोरवाला बोलवा, आधार कार्ड बोलवा, मोबाईल नंबर द्या, दाखले घ्या. आम्ही द्यायला बी तयार आहोत. सारे गुन्हा दाखल काय केले गुन्हा दाखल माझ्या. पेपर कॉपी काय दिली का? मला नाही द्यायला. एफआर कॉपी दिली नाही ना, काहीच दिली नाही. बैल की हाय तर ती गोरक्षणला वाट लावली ह्यानी. कसे लावले, काय लावले त्यांना माहिती. आता माझा जर पुरावा असताना जर बैल गोरक्षणला वाट लावता, तुमच्या अत्याचार आमच्यावर आहे, शेतकऱ्यावर अत्याचार म्हणायचंच काम झाले की तुम्ही का आमच्यावर थोडं दिवस गेल शेतामध्ये लक्ष का देत ना तुम्ही? आता पसतो बी देणार.